तर आमची प्रमुख मागणी पहिली आहे की दिव्यांग बांधवांना गेल्या 1.5-2 वर्षापासून सर्टिफिकेट मिळत नाही. वारंवार तपासणी करून सुद्धा सर्टिफिकेट त्यांनी तात्काळ आम्हाला ही सर्टिफिकेट काढून त्यांना न्याय द्यावा. आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की घरकुल त्यांना घरकुल नाहीच आहे, त्यांना घरकुल तात्काळ त्यांनी मान्य करून द्यावे. आता ही मागणी मान्य नाही झाली तर पुढचं आंदोलन कसं आहे? जर मागण्या जोपर्यंत आमच्या मागण्या होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणारच नाही. भले मग माझं काही होईल, पण मला माझा दिव्यांग महत्त्वाचा आहे. कारण दिव्यांग हा माझा एक परिवार आहे आणि मी परिवारासारखं दिव्यांगाला जपलेली आहे. मी लातूर जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यामध्ये आलेली आहे सरकारच्या दिव्यांगाच्या प्रॉब्लेमसाठी. आज जर पाहिलं तर त्यांचं जरी पाहिलं तर माझ्या डोळ्यात पाणी येत आहे सर. आणि अक्षरशः कोणती महिला दिवस उपाशी राहू शकते. उन्हाची तुम्ही जाऊन अक्षरशः मला कालपासून स्वतः चक्कर येतात. तरी तर एक ॲम्ब्युलन्स नाही, पोलीस प्रशासन फक्त येऊन पाहून जाते. या प्रशासनाचं करायचं काय मला सांगायचं. मधून तर कुठलाही अधिकारी आम्हाला विचारायला आलेला नाही की तुम्ही उपोषणासाठी का बसलात, काय कारण आहे, कशामुळे बसलात. सर आम्ही दिव्यांग आहेत, न्याय मागण्यासाठी आलेलो आहेत, कोणाला भीक मागण्यासाठी नाही आलेली. चर्चा करण्यात आली, तरी त्या चर्चेच्या अनुषंगाने आतापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं अनुषंग घडून आला नाही किंवा चर्चा झाली या संदर्भात एक कुठल्याही प्रकारचा वरिष्ठ अधिकारी किंवा एक साधा कर्मचारी पण आलेला नाही. म्हणून आमच्यापर्यंत आमच्या प्रमुख मागण्या ज्या अधिकाऱ्याशी निगडीत आहेत, ज्या कार्यालयाशी निगडीत आहेत, त्या कार्यालयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावे, आमच्याशी चर्चा करावी आणि त्यांच्या कार्यालयाच्या प्रमुख मागणी त्यांनी सोडून घ्यावी. अथवा 11 वाजता जे काही घडत आणि जे काही तुम्हाला पाहायला मिळेल याचं सर्वस्व जबाबदारी शासन आणि प्रशासनच राहील. जे काय घडत हे आम्ही आता दोन्ही न सांगता ते तुम्हाला पाहायला मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बोलतो की आजचा 3रा दिवस आहे उपोषणाला. ते दिव्यांग आधार संघाचे संस्थापक अध्यक्ष दीपमाला तुपकर, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख रंगनाथ मुटकुळे याचा 3रा दिवस आहे. तरी कोणतीही प्रशासनाने दखल नाही घेतली. आजचा 3रा दिवस आहे. आज त्यांना 11 वाजेला वेळ देणार आहे. 11च्या नंतर डायरेक्ट आत्मदहनचा इशारा त्यांना मी देणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.